स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी पीडित तरुणी आणि आरोपी दत्तात्रय गाडे एकमेकांच्या संपर्कात नाहीत असं आता कळतंय। आरोपीच्या मोबाईलची तांत्रिक तपास केल्यानंतर माहिती समोर येते। दोघे परस्परांच्या संपर्कात असल्याचा आरोपीनं दावा केलेला होता, पण हा दावा फोल ठरतोय, खोटा ठरतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? जो आरोपीनं दावा केलेला होता की आपण याआधी सुद्धा या मुलीच्या संपर्कात होतो, हा दावा मात्र आता खोटा ठरताना दिसतोय। नक्कीच, आणि त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा हा दावा केलेला होता की संबंधित तरुणी आणि आरोपी आहे तो 1 महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते, आणि त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण सुद्धा येत होतं। मात्र पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी आहे ती सुद्धा केलेली आहे, ज्यामध्ये पीडित तरुणी आणि गाडे याचा कोणताही संपर्क आहे तो झालेला दिसत नाहीये आणि असं आढळून तपासामध्ये आलेला आहे। त्यामुळे जो दावा कुटुंबियांकडून आणि आरोपीच्या वकिलांकडून करण्यात होता तो दावा मात्र कुठेतरी आता खोटा ठरलेला आहे आणि पुढील तपास आहे तो सुद्धा केला जातोय। आरोपीचे DNA चाचणी आहे ती सुद्धा घेण्यात आलेली आहे। फॉरेन्सिक अहवाल सुद्धा येण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यानंतर आणखीन तपास आहे तो वेग धरेल। मात्र जो आरोप खरं तर पीडित आरोपीच्या वकिलांनी आणि कुटुंबियांनी केलेला होता त्याचा तो दावा मात्र फोल ठरलेला पाहायला मिळतोय। आणखी या तपासामध्ये काय काय माहिती उघड होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।